एक वेळ होती जेव्हा तिला वाटायचं की तिचं धनुष्य आणि बाण फक्त एक स्वप्न होतं. एक स्वप्न जे समुद्राच्या खोल्यांमध्ये गडद होऊन जाईल. पण समुद्रकिनारी मिळालेल्या त्या क्षणाने सर्व काही बदलून टाकलं. पण एका क्षणी ती एक अशांत मन असलेली तरुणी होती आणि दुसऱ्या क्षणी ती भारताची नवीन निशाण बनली होती. ती होती भारताची शूटर क्वीन मनू भाकर. मनू भाकर हे नाव आज भारतातील प्रत्येक घरात प्रसिद्ध झालंय. एक प्रसिद्ध निशाणेबाज जी एकेकाळी या खेळातून निघून जाण्याचा विचार करत होती. पण एका अचानक झालेल्या प्रसंगाने तिच्या आयुष्याचं वळसा घेतला. समुद्रकिनारी मिळालेल्या त्या उत्कंठेने तिला नव्याने उभं राहण्याची प्रेरणा दिली आणि आज ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक देण्यात यशस्वी झाली. समुद्रकिनारी एक तरुणी, एक धनुष्य आणि एक स्वप्न या तीन गोष्टींचा मिलाप झाला आणि इतिहास घडला. मनू भाकरची ही कहाणी फक्त एक निशाणेबाजीची गोष्ट नाही, तर एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि प्रेरणाही देईल. ती कशी? चला तर मग आज आपण या मनू भाकरची प्रेरणादायी गोष्ट या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा क्रीडा विश्व हा कार्यक्रम. हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील रहिवासी असलेली मनू जेव्हा शाळेत होती तेव्हा तिचे मित्र तिला अष्टपैलू म्हणायचे आणि त्यामागे मोठं कारण होतं. कारण त्यावेळेस मनू टेनिस, बॉक्सिंग, स्केटिंग, जुडो, कराटे, ॲथलेटिक्स यासारखे सर्व खेळ खेळायची आणि यात मनू खूप चांगली होती. पण एके दिवशी शाळेत एक कार्यक्रम सुरू असताना मनूने नेमबाजी स्पर्धेत हात आजमावला आणि पहिल्यांदाच मनूने इतके अचूक लक्ष केले. जेव्हा शिक्षकाने तिच्या पालकांना याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी मनूला या दिशेने जाण्यासाठी प्रेरित केलं आणि मनूने शूटिंग स्पर्धेमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. पण त्यावेळी मनूला खूप त्रास होत होता, कारण शूटिंग स्पर्धेला जाण्यासाठी मनूला परवाना असलेले पिस्तूल सोबत घेऊन जावे लागत होते. परंतु शाळकरी मुलीने असे परवाना असलेले पिस्तूल घेऊन बसमधून प्रवास करणे योग्य नव्हते आणि शूटिंग इव्हेंटमध्ये जाण्यासाठी तिचं वयही नव्हतं. पण अशा परिस्थितीत मनूचे वडील राम किशन यांना आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याग करावा लागला. राम किशन यांनी नोकरी सोडली आणि मनूला नेमबाजी स्पर्धेमध्ये घेऊन जाऊ लागले. पण एवढे करूनही मनूचा त्रास कमी झाला नाही, कारण शूटिंग हा खूप महागडा खेळ आहे. शूटिंगसाठी येणाऱ्या प्रत्येक पिस्तुलीची किंमत 2 लाखापर्यंत आहे आणि अशा परिस्थितीत मनूला ते पिस्तूल मिळवण्यासाठी 2.5 महिने वाट पाहावी लागली, जे इतर खेळाडूंना आठवड्याभरातच मिळते. पण या घटनेची आठवण करून देताना मनूचे वडील राम किशन यांनी यावर्षी मे महिन्यात परदेशातून पिस्तूल आणण्यासाठी अर्ज दिला होता. मात्र झज्जर जिल्हा प्रशासनाने हा अर्ज रद्द केला आणि हे प्रकरण रद्द करण्यात आलं. पण नंतर हे प्रकरण मीडियात आल्यावर बराच गदारोळ देखील झाला आणि या प्रकरणाची चौकशी देखील सुरू झाली. परंतु अशा स्थितीत जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून तातडीने आठवडाभरात मनूला परवाना दिला आणि या ऑलिम्पिक पदकाने मनूची अनेक वर्षांची मेहनत देखील यशस्वी ठरली. मात्र मनूने अशा प्रकारे यश मिळवण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर मनूने याही पूर्वी अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवलंय. मनू भाकरने 2017 मध्ये वयाच्या अवघ्या 1 वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आणि फक्त 1 वर्षानंतर 2018 मध्ये तिने ब्युनोस आयर्स येथे झालेल्या युवा ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धा जिंकली. याशिवाय मनूने 2018 मध्ये गदलजरा येथे झालेल्या ISSF विश्वचषकातही एक गोल केला. पण 2018 मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियात राष्ट्रकुल स्पर्धा पार पडल्या तेव्हा मनूने तेथेही सुवर्ण पदक पटकावलं होतं आणि त्याशिवाय 2018 मध्ये तिने अभिषेक वर्मा सोबत आशियाई मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. जकार्ता येथे झालेल्या या खेळांव्यतिरिक्त मनूने देशात अनेक अनोखे विक्रम केले, तसेच नॅशनल गेम्स असोत किंवा शूटिंगच्या इतर अनेक स्पर्धा. पण मनूने प्रत्येक आघाडीवर स्वतःची आणि कुटुंबाची शान वाढवली होती. मनूचे हे यश पाहून तिला 2020 मध्ये अर्जुन स्पोर्ट्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं, जो देशातील खेळाडूला दिला जाणारा सर्वात मोठा सन्मान मानला जातो. आणि आता 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात कोणत्याही भारतीयाला जमलं नाही ते मनू भाकरनं करून दाखवलं. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 2 मेडल जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय ठरली. मनूनं रविवारी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात ब्रॉन्झ मेडल जिंकलं. भारताकडून ऑलिम्पिक मेडल जिंकणारी ती पहिली महिला नेमबाज ठरली. आणि त्या पाठोपाठ लगेच मनू भाकर, सरबजोत सिंग या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र टीम स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं. तर मनूचा प्रवास सोपा नव्हता, पण सर्व आव्हानांना सामोरं जाऊन तिने ऑलिम्पिक सारख्या क्रीडा स्पर्धेत पदक जिंकून म्हारी छोरिया छोरो से कम है के दाखवून दिलं. तत्पूर्वी व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.